पावसाळी जे धरणात पाणी येतं त्या पावसाळी आलेल्या धरणातून छोटी मुलं म्हणतात की मम्मा तू यांनी माझी शी नको देऊ. रायगडच्या जनतेला सोसावे लागणारे पाण्याचे भीषण वास्तव. अलिबाग तालुक्यात असणाऱ्या उमटे आणि परिसराचा पाणी प्रश्न, नागरिकांच्या आरोग्यावर देखील अनेक दुष्परिणाम. प्रशासनाकडे अर्ज विनंत्या केल्या पण दखल घेतली नाही. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात असणाऱ्या उमटे गावातील पाण्याचे हे भीषण वास्तव आहे. उमटे आणि परिसरातील 47 गावे तसेच 33 आदिवासी वाड्यातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून अशुद्ध दुर्गंधीयुक्त पाणी प्यावे लागते. या पाण्यामुळे या नागरिकांच्या आरोग्यावर देखील अनेक दुष्परिणाम होत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची अशी परिस्थिती की आम्हाला 4 दिवसांनी पाणी येते आणि तो पण पाणी व्यवस्थित नाही. वास तर पाण्याला कुष्ठान पाण्याला वास येते वैस आणि त्या पाण्याने आम्हाला आजार होतात, उलटी संडास असं म्हणजे कावील बोला. आता असंच पाणी त्याला तुरटी फिरवायची किंवा असं पाण्याचं लिक्विड वगैरे टाकून असं पोरांना द्यायचा. आणि आता तर शक्यतो आमची पोरं आजारी होती तर आम्ही विकत पाणी पितो. आमची परिस्थिती एवढी अशी चांगली नाही व्यवस्थित की आम्ही नेहमी विकत पाणी पिऊ शकतो. अलिबाग तालुक्यातील एकमेव असलेले उमटे धरण शेवटच्या घटका मोजते. धरणात गाळ साचला असून 50हून अधिक ठिकाणी भगदाड पडले. सुमारे 45 वर्षांपासून या धरणातील गाळ काढला गेला नाहीये. येथील नागरिक प्रशासनाकडे अर्ज विनंत्या करतात परंतु त्यांची दखलच घेतली जात नाहीये. हे धरण बांधून जवळजवळ 45 वर्ष झाली आणि अजूनपर्यंत एकदाही याचा गाळ काढलेला नाही आहे. आम्ही बोंबलून शासनाला सांगत आहोत, इथल्या नेत्यांना देखील आम्ही आवाहन करत आहोत. बऱ्याचदा याच्यावरती खूप चर्चा झाल्या, मीटिंग झाल्या. आम्ही इथे श्रमदान मोहीम राबवली की जेणेकरून शासनाचं लक्ष जावं, पण आम्ही बोंबलून थकलो तरी सुद्धा याच्यावरती शासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाहीये. आमच्या तोंडाला फक्त पानं पुसण्याचे काम केलेले आहेत. या परिसरात दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांची वाढ झाली असून यापासून काही मृत्यू देखील झाल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे. या मृत्यूंना जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप येथील नागरिक करतात. की तुम्ही तोंड तर धुवू शकत नाही पण आंघोळ पण करू शकत नाही. आम्ही 2016 पासून शासनाकडे पत्रव्यवहार करतोय. आजपर्यंत शासन सगळ्यांना फाटावरच मारतोय, हे सत्य आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की लोकांना मुबलक पाणी तर सोडाच, किमान 2 हंडे तरी शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था शासनाने केलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही शासनाकडे मागणी अशी केलेली आहे की धरणाचा गाळ काढून जे शुद्ध पाणी आहे, मुबलक प्रमाणातलं जे शुद्ध पाणी आहे ते पाणी देण्याची कृपा करावी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की धरणाचा जो गाळ आहे तो गाळ काढून शुद्ध पाणी देण्याची परिस्थिती शासनाने पाणी देण्याची व्यवस्था करावी. गेल्या अनेक वर्षांपासून अर्ज, निवेदने, विनंत्या करणाऱ्या नागरिकांच्या मागणीला असंवेदनशील प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी केराची टोपली दाखवली. गाळ निघेल आणि ह्यांचे डोळे कधी उघडतात, काय बोलतोय की जेव्हा पावसाला 15 दिवस असतात तेव्हा यांचे डोळे उघडतात की गाळ काढूया. यांना माहिती नाही का की हा विषय आयरणीचा आहे की हा गाळ काढला पाहिजे. यांना माहिती पाहिजे जेव्हा इलेक्शन येतं किंवा कोणती निवडणूक येते तेव्हा आम्हाला हक्काने सांगायचं की आम्हाला मतदान करा किंवा हे करा. या परिसरातील 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्यातील नागरिकांनी एकत्रित येत तीव्र संघर्षाची तयारी सुरू केली आहे. आम्ही उग्र आंदोलन करण्याची भूमिका शासनाला सांगितलेली आहे आणि जर शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 44 गाव आणि 33 आदिवासी बांधव वाड्या ज्या आहेत त्या सगळ्या पाणी पुरवठा विभाग रायगड, जिल्हा परिषद रायगड आणि कलेक्टरकडे आम्ही जन आंदोलन करणार आहोत. आणि हे करून पण जर शासनाचे डोळे उघडले नाहीत तर आम्ही शेवटचा पर्याय मुंबई उच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल करणार आहोत. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाच्या बाबत पाहावयास मिळते. उमटे धरण क्षेत्रालगत 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्या आहेत. मात्र धरण उशाला असून देखील ही गावं तहानलेली आहेत. या ठिकाणच्या नागरिकांना
दुर्गंधयुक्त आणि दूषित गढूळ पाणी पिण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवलेली आहे। रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील किंवा जिल्हा प्रशासन असेल, हे येथील गावांना शुद्ध पाणी देण्यामध्ये अपयशी ठरल्याचं दिसतंय। त्यामुळं या 47 गावातील आणि 33 आदिवासी वाड्यातील नागरिकांनी या शासनाच्या उदासीन धोरणाबाबत संताप व्यक्त केलेला आहे। 1978 साली उमटे धरणाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून येथील नागरिकांना कोणत्याही प्रकारचं शुद्ध आणि मुबलक पाणी प्यायला मिळाले नसल्याची तक्रार वारंवार येथील ग्रामस्थ करतायत। सातत्यानं मोठमोठी आंदोलनं केली, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे देखील धडकले, मात्र कोणत्याही प्रकारचा परिणाम या ठिकाणी दिसून येत नाही। आता या ठिकाणचे उमटे धरण संघर्ष ग्रुपने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकीचं बळ दाखवत जिल्हा प्रशासनावर धडक दिली। जिल्हा प्रशासनाला याचा जाब विचारला आणि आम्हाला लवकरात लवकर येथील उमटे धरणातील गाळ, जो तब्बल 41 वर्षापासून हा गाळ काढण्यात आलेला नाही, तो गाळ काढण्यात यावा अशी मागणी केलेली आहे आणि मुबलक आणि शुद्ध पाणी आम्हाला मिळावं अशी मागणी येथील नागरिकांनी केलेली आहे। ज्या ठिकाणी गुरंढोरं पाणी पितात तेच पाणी या ठिकाणी येथील नागरिकांना प्यावं लागतंय। त्यामुळं लोकप्रतिनिधी असतील, जिल्हा प्रशासन असेल, यांनी याकडे लक्ष द्यावं आणि नागरिकांना मुबलक आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावं अशी जोरदार मागणी येथील ग्रामस्थ करताना दिसत आहेत। मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण।